Hello friends. Last period we have seen the four types of direct speech into indirect speech. आपण चार प्रकार पाहिलेले आहेत. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कथन, डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कथन. त्याचं अप्रत्यक्ष इनडायरेक्ट स्पीच म्हणजे आपण रूपांतर केले. त्याच्यामध्ये चार प्रकार आपण पाहिलेले आहेत. फर्स्ट टाइप्स ऑफ दिस डायरेक्ट स्पीच into indirect speech मधला statement, or it is also called as assertive sentence. Second one, interrogative sentence, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. That means questions. There are two subtypes of this interrogative sentence. तर या परत प्रश्नार्थक वाक्याचे परत दोन प्रकार. जसं आपण इंटरोगेटिव्ह, जसं आपण डायरेक्ट स्पीच इंटू डायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपण चार प्रकार पाहतो. ज्यामध्ये पहिला प्रकार असर्टिव्ह पहिला किंवा स्टेटमेंटचा. दुसरा प्रकार जो आहे तो आपण प्रकार पाहतोय. त्याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत. देर आर टू सब म्हणून म्हटलेले आहेत. देर आर टू सब टाइप म्हणजे दोन उपप्रकार. पहिला म्हणजे कुठला येस वर नो टाइप क्वेश्चन अँड सेकंड म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन. आणि तिसरा प्रकार जो आपण बघितला डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट करताना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. अँड लास्ट that means four types of the types of direct speech into indirect speech मधला तर तो कुठला exclamatory sentence आपण बघितला. Now today we are going to learn language study. आपण काय करूया लँग्वेज स्टडी पाहूया. पण की जेणेकरून प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा प्रश्न असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये काय बघा असतो प्रश्न तर कम्प्लीट आपण प्रश्न बघूया की जे तुम्हाला नववीला आहे 10वीला आहे. आता जर तयारी केली तुम्हाला 9वी-10वीला काय अवघड जाणार नाही. कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. करेक्ट लेटर्स काय करायचं बघा. कंप्लीट द वर्ड्स शब्द पूर्ण करायचा आहे. बाय युजिंग करेक्ट लेटर म्हणजे अक्षराचा उपयोग करून. अक्षर कुठल्या पण करेक्ट बरोबर अक्षराचा उपयोग करून वाक्य शब्द पूर्ण करायचा आहे. हे किती बघायचं. नंबर 1 सेकंड वन third one and fourth one. कसे सांगा बरं शब्द बघा. CHO जर आपण आर इंटरचेंज केला करेक्ट लेटर जर आपण आर लिहिला आर तर काय होतं हॉर्स शब्द तयार होतो. हॉर्स. When we write correct letter R in this word or in complete word, आपण या अपूर्ण शब्दामध्ये जर आपण इथं R जर आपण शब्द fill भरला, fill the R in a incomplete HOSE word. हा HOSE हा शब्द incomplete word आहे. त्यामुळे आपण R जर भरला आपण तर horse हा शब्द तयार होतो. इथं बघा इथे सुद्धा आपण काय केलं समजा DO या डीओ मध्ये जर आपण जी घेतला तर डॉग हा शब्द तयार होतो. डॉग हा कुत्रा. तर स्पेलिंग आपला किंवा दुसरं बघा काय होतं डीओडी डॉट पण होऊ शकतं. हां त्यानंतर पुढचा शब्द या ठिकाणी ज्या सुरुवातीला शब्द काढलेला आहे आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्या माहिती जर आपण ए लिहिला तर काय मुलं असं करतील इथं एच्या सीच्या ऐवजी बी पण लिहितील. BAT बॅट हा पण तुमचा शब्द बरोबर होऊ शकतो. बॅट कॅट किंवा रॅट आर ठिकाणी तुमचा शब्द अर्थपूर्ण शब्द होऊ शकतो. आलं का लक्षात. म्हणजे असं काय नाही या ठिकाणी सीच लिहिला पाहिजे असं नाही. तुम्ही जर बी लिहिला फक्त तो शब्द when we complete the words and that words must be meaningful words. आणि तो शब्द कसा असला पाहिजे अर्थपूर्ण असायला पाहिजे. त्यानंतर हा बघा पुढे हा जी
ओ लिहिलेलं आहे. जर आपण ए लिहिलं आणि टी लिहिलं तर या ठिकाणी ए जर लिहिलं तर गोट म्हणजे शेळी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ठीक आहे. आपण दुसरे वाक्य बघू शकतो. आपण बघा पी इथे जर आपण समजा ए घेतला तर पी ए पी ई आर पेपर होय. इथं समजा आपण बी घेतलाय ना, इथं ओ घेतला, अजून एक ओ घेतला तर बुक होईल. इथं बघा बी घेतलेलं आहे, ई घेतलेलं आहे, सी. इथं जर आपण सी जर घेतला इथं आपण तर बेंच हा शब्द तयार होतोय. इथं पी घ्या आणि इथं जर समजा एल लिहिला या ठिकाणी आपलं पेन हे त्या ठिकाणी तयार होतं. बरोबर आहे. अजून तुमच्या माहितीचा आपल्याला आपण बरं ठीक आहे एवढंच. पण हा पूर्णच होतो शब्द नको, हा पण नाही बसत. तुमच्या आवडीचा शब्द बघा इथं MOBILE मोबाईल, MO मोबाईल येईल. त्यानंतर DUSPER इथं जर समजा एस घेतला इथं B, इथं CHALK इथं जर आपण ए घेतला चॉप होतं आणि TEMPLE टेम्पल इथं जर ई घेतला आपण तर टेम्पल शब्द तयार होतो. ठीक आहे. आता या पुस्तकातले काय शब्द बघू आपण.
ठीक आहे. अशा प्रकारे काय करा तुम्ही हे शब्द लिहा. आणि दुसरा एक शब्द घेऊ आपण फक्त कॉपी द sentences करेक्टली. म्हणजे प्रत्येक काय करायचं आहे तसंच लिहून काढायचंय. कॉपी द सेंटेन्स करेक्टली. जो वाक्य दिलं जाईल he was a clever boy. हे काय करायचं आपल्याला फक्त वाक्य आहे समोर लिहायचंय. he was a clever boy. काय करायचंय की राईट अ सेंटेन्स बट राईट अ लेटर केअरफुली. त्याला सेम डिफरन्स बिटवीन टू वर्ड्स. दोन शब्दांमधलं अंतर जे दिले इथं बघा दिलेले आहे एवढं हे शक्यतो सारखं असावं म्हणजे दिसायला बरोबर वाटते. आणि सेम डिफरंट द लेटर डिफरंट फॉर सेम डिफरन्स इन टू और बोथ लेटर. जर समजा दोन अक्षर असतील किंवा तीन अक्षर 4 अक्षर असतील तर 4 अक्षर शब्द असतील तर त्या प्रत्येक अक्षरामधलं अंतर हे सारखं असायला सेम डिफरंट सेम लेटर्स इन अ वर्ड्स. त्या अक्षरामध्ये अंतर सारखं असावं. ठीक आहे. शक्यतो अशा प्रकारे हे वाक्य दुसरं वाक्य करू शकतो आपण. राम इज अ किंग. राम इज अ किंग. ठीक आहे. असं वाक्य तिसरं कसं लिहायचं आपल्याला की राम इज किंग. फक्त वरील वाक्य जे आहे कॉपी करायचं. कॉपी द सेंटेन्स आहे तसं वाक्य बघून लिहायचंय. आलं लक्षात. हे 2-2 मार्काचे शक्यतो प्रश्न असतात बघून लिहायचे असतात. फक्त आपण गोंधळ करतो आणि आपलं वाक्य चुकतो तर असं करायचं नाही. ठीक आहे. बघा काय करा फाइंड आउट एनी राईट द एनी सेंटेन्स ऑन युअर नोटबुक फ्रॉम द टेक्स्ट बुक और ग्रामर बुक. कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकाला असू द्या किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातली अशा प्रकारची वाक्य शोधा आणि काय करा ते तुमच्या वहीत लिहा की जेणेकरून तुमचा हा प्रश्न पण चांगला तयार होईल आणि तुमचं हँड रायटिंग सुद्धा सुधारेल. ओके. थांबूया.